नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो, ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आजचा विषय म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांना आता सर्वच विद्यार्थी खूप पॅनिक आहेत की नीट यूजी 2026 ची काय री एक्झाम आहे ती री एक्झाम साधारणतः कधी होणार आहे आणि ही री एक्झाम होत असताना साधारणतः विद्यार्थ्यांना आता काय प्रोसेस फॉलो करायची आहे, या सर्व गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांच्या काही शंका आहेत। या शंकेचं निरासन करण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत। चॅनलला जर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्वक गोष्टीसाठी ब्राईट फ्युचर मेकर्स आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेन्युइन जेवढी काय माहिती आहे ती सर्वात प्रथम आपण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। सर्वात महत्त्वाचं, नीट यूजी 2026 ची जी काही एक्झाम होती ती एक्झाम कॅन्सल झाली। का झाली, कशामुळे झाली, कोणामुळे झाली, या सर्व गोष्टी तुम्ही आता या ठिकाणी बघितल्या आहेत। विद्यार्थ्यांसमोर आता सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट हे आहे की विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाला लागायचं आहे। अभ्यासाला लागा, जास्तीत जास्त तुम्ही काय करू शकता, टेस्ट सिरीज सोडवू शकता। आपल्या ब्राईट फ्युचर मेकरच्या जे काही व्हॉट्सअप पेज आहे त्या पेजवर सुद्धा आपण तुम्हाला तुमच्यासाठी फ्री मध्ये टेस्ट सिरीज या ठिकाणी चालू करणार आहोत। त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या इंस्टाग्राम व्हॉट्सअप पेजला या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, आता एनटीए कडून, एनटीए म्हणजे काय, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, याची इस्टॅब्लिशमेंट 2017 रोजी झालेली होती आणि ही एनटीए साधारणतः देशामध्ये कोणकोणत्या एक्झाम या ठिकाणी कंडक्ट करते, तर याच्यामध्ये यूजीसी नेट असेल, सीएसआयआर नेट असेल, सीयूईटी असेल, कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट, जेईई मेन्स असेल, त्याचबरोबर नीट यूजी असेल आणि स्वयंच्या ज्या काही एक्झाम्स असतील या सर्व एक्झाम एनटीए कडून, नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून या ठिकाणी कंडक्ट केले जातात। या सर्व एक्झामच्या तारखा बघता नीट यूजी 2026 ची जी काही री एक्झाम होणार आहे त्या री एक्झामचे जे काही डेट्स आहेत त्या टेंटेटिव्ह डेट्स आपण तुमच्यासाठी या ठिकाणी आणलेले आहेत। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, 11 मे ते 31 मे या टाइमामध्ये सीयूईटी, कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट, ज्याच्यामधून विद्यार्थी जेवढे काही सेंट्रलाइज युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतात फॉर बीएससी प्रोग्राम, फॉर एनी अजून अलाइड जेवढे काही प्रोग्राम्स आहेत त्या सर्व प्रोग्रामसाठी विद्यार्थ्यांना कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट या ठिकाणी द्यावी लागते। त्याचबरोबर जी काही दुसरी एक्झाम होणार आहे याच पिरियडमध्ये, या पुढच्या मे आणि जूनच्या पिरियडमध्ये मी सांगतो तुम्हाला 22 जून ते 30 जून मध्ये यूजीसी नेटची एक्झाम होणार आहे। ज्या विद्यार्थी ज्यांना असिस्टंट प्रोफेसर बनायचं असतं त्यांच्यासाठीची ही एक्झाम असते जी एनटीए कंडक्ट करते। त्यामुळे या दोन पिरियडमध्ये म्हणजे 11 मे ते 31 मे सीयूईटी आहे आणि 22 जून ते 30 जून ही यूजीसी नेटची एक्झाम आहे। त्यामुळे नीट यूजी 2026 ची जी काही एक्झाम री एक्झाम होऊ शकते त्याच्या ज्या काही टेंटेटिव्ह डेट्स आहेत, जसं की एनटीएचे जे काही डायरेक्टर आहेत अभिषेक सिंग सर यांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं सांगितलं होतं की आम्ही नीट यूजीची जी काय अकॅडमिक कॅलेंडर आहे ती काय ऍडमिशनचं जे अकॅडमिक कॅलेंडर आहे ते आम्ही या ठिकाणी डिस्टर्ब करू शकणार नाहीये। त्यामुळं याचा अर्थ असा आहे की एक्झाम विद्यार्थ्यांची झाली तर ती जून मध्ये होऊ शकते किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये, परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तसं अकॅडमिक कॅलेंडर डिस्टर्ब होऊ शकतं। त्यामुळे जास्तीत जास्त चान्सेस असे आहेत की एनटीए कडून ही एक्झाम जून मध्ये कंडक्ट केली जाऊ शकते। एनटीएची जी काय री एक्झाम कंडक्ट करण्याची जी काही पद्धत आहे ती खूप वेगळी आहे, कारण की तुम्हाला सर्वांना माहित आहे नीटचे पेपर हे संडेच्या दिवशी कंडक्ट केले जाऊ शकतात। त्यामुळे संडे मध्ये जर आपण विचार केला तर जून मध्ये येणारे जे काही संडे आहेत आणि ज्या संडे मध्ये विद्यार्थ्यांच्या इतर ज्या काही एक्झाम्स आहेत एनटीए ज्या कंडक्ट करतं त्याच्या डेट्स जर त्याच्यामध्ये मर्ज होऊ शकत नसतील किंवा त्या डेट्स आणि ह्या डेट्स सारख्या नसतील तर चान्सेस जास्त प्रोबॅबिलिटी 14 जून ह्या रोजी संडे आहे आणि 21 जून ह्या रोजी संडे आहे। या दोन डेट्स आहेत, या दोन डेट्स पैकी मला असं वाटतं की एनटीएला आता थोडा टाइम पाहिजे नवीन एक्झाम पेपर या ठिकाणी काढण्यासाठी। आता तरी बाबा नीट एक्झाम पेपर काढा, चांगल्या ठिकाणून छापून घ्या। तुमच्या सिस्टीम मधली माणसं बावळट आहेत, त्यांनीच ही एक्झाम, ही क्वेश्चन पेपर फोडला आहे। आता ती फॉरवर्ड करणाऱ्या लोकांची काही चूक नाही, तुमच्या सिस्टीम मधून जर पेपर फुटला नसता तर बाहेर गेलाच नसता, लक्षात येते का? त्यामुळे आता तरी एक्झाम तुम्ही नीट री कंडक्ट करा। आताच तुमच्या काही गोष्टी टेलिग्रामवर यायला लागल्यात की बाबा री नेटचा पण आम्ही तुम्हाला या ठिकाणी एक्झाम देऊ, पेपर देऊ, काय देऊ, त्याच्यावर सगळ्यात जास्त एनटीए कडून आता लक्ष देण्याची गरज आहे। आता 21 जूनचा हा जो दिवस आहे तो मला सगळ्यात जास्त चान्सेस वाटतं की ह्या दिवशी एनटीए री नीटची एक्झाम कंडक्ट करू शकते। ह्या दिवशी संडे आहे, विद्यार्थ्यांना पुरेपूर टाइम मिळणार आहे। जसे की आजची तारीख जी आहे ती साधारणतः 15 ते 16 मेच्या आसपास आपण आहोत
आणि 21 मे म्हणजे साधारणतः 30 ते 35 दिवस विद्यार्थ्यांच्या हातामध्ये असणार आहेत आणि एनटीए कडे पण 30-35 दिवस या ठिकाणी तयारी करण्यासाठी त्यांनाही टाइम मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रोबॅबिलिटी मला असं वाटते की 21 जूनच्या आसपास ही एक्झाम कंडक्ट केली जाऊ शकते. जर जुलैमध्ये एक्झाम गेली तर मॅक्सिमम म्हणजे पहिला जो काही रविवार आहे, संडे आहे, 5 जुलैच्या आसपास तुमची नीटची एक्झाम या ठिकाणी कंडक्ट केली जाऊ शकते. 5 जुलैच्या नंतर एक्झाम कंडक्ट केली जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे अकॅडमिक कॅलेंडर जे आहे ऍडमिशनचं ते या ठिकाणी डिस्टर्ब होऊ शकतं. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या अकॉर्डिंगली प्लॅनिंग करायचं आहे की तुमच्या हातामध्ये फक्त 30 ते 35 दिवस आहेत आणि या 30 ते 35 दिवसामध्ये तुम्हाला आता सिलेबस रिवाइज करायचा आहे. आणि लक्षात घ्या, रिनीटची एक्झाम देत आहात तर तुम्हाला नाही, सर्वांनाच रिनीटची एक्झाम द्यायची आहे. त्यामुळे असं घाबरून जायचं नाही. जसं 22 मे रोजी जसं काय म्हणतात आपल्या 3 मे रोजी जशी आपली एक्झाम झाली, त्या 3 मेच्या एक्झाम नंतर सर्वच विद्यार्थी या ठिकाणी साधारणतः 12 मे पर्यंत सर्व विद्यार्थी रिलॅक्स राहिले होते. जसं तुम्ही रिलॅक्स होता तसं सर्व विद्यार्थी इतर रिलॅक्स राहिले होते. त्यामुळे या ठिकाणी घाबरून जायचं नाही. जोशाने जोमाने या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि 30 दिवसाचा विषय आहे. 30 दिवसानंतर तुमच्यापासून तुमचं ड्रीम कॉलेज अडवून ठेवण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. घोटाळा आता उघड झाला, खूप छान झालं. एक्झाम नंतर जर घोटाळा, रिझल्ट नंतर, कॉलेज अलॉटमेंट नंतर जर रिझल्ट घोटाळा उघड झाला असता तर साधारणतः तुमच्या हक्काचं कॉलेज तुम्हाला या ठिकाणी मिळालं नसतं. त्यामुळं जे होतं ते चांगल्यासाठी होतं. या पॉझिटिव्ह भावनेनं सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुम्हाला वेळोवेळी या ठिकाणी गाईड करणार आहे. आणि नीट यूजी 2026 मध्ये ज्याही विद्यार्थ्यांना एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीयूएससी, नर्सिंग, फिजिओथेरपी, पॅरामेडिकल याचं ऍडमिशन घ्यायचं असेल आणि या ऍडमिशन संदर्भातलं एक कट ऑफ बुकलेट आपण बनवलेलं आहे. रिनीट होत आहे, विद्यार्थी पॅनिक होत आहेत. यामुळे हे कट ऑफ बुकलेट आपण विद्यार्थ्यांसाठी अगदी मोफत फ्री मध्ये देणार आहोत. त्यामुळं फुलाची पाकळी लक्षात घ्या, आग लागली विझवणाऱ्यामध्ये माझं नाव कुठं ना कुठेतरी येणार आहे. विद्यार्थ्यांना कुठं ना कुठेतरी मी या ठिकाणी छोटीशी मदत, कट ऑफ बुकलेट तुम्हाला बाळांना आम्ही फ्री या ठिकाणी पोच करणार आहोत. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आमच्या फ्री काउन्सिलिंग व्हॉट्सअप ग्रुपमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन व्हायचं आहे. काउन्सिलिंग करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे. मी प्राध्यापक अभिषेक पाटील थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.